आपल्याला इसेंट्रिक लोड मीन्स काय असतं हे आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे आपला जो फोर्स आहे हा फोर्स या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे आपला ॲक्सिस ऑफ द मेंबर हा जर आपला ॲक्सिस ऑफ द मेंबर कोणत्या आपण कॉलमवर काय घेतला असेल तर जिथे ॲक्सिस ऑफ द मेंबर किंवा कॉलम असेल तर कॉलम घेतला आपण. नंतर ॲक्सिस ऑफ द मेंबर अँड लाईन ऑफ ॲक्शन ऑफ दिस फोर्स पी, दॅट इज लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स ऑफ पी इज नॉट कोइन्साइड विथ इच अदर. एकमेकाला ते मॅच झालेलं नसेल तर त्यावेळेस जे फोर्स लागला असतो त्या फोर्सला किंवा लोडला काय म्हणतो आपण, तर आपण म्हणतो इसेंट्रिक लोड. ओके, काय म्हणणार आपण त्याला, तर आपण म्हणणार त्यांना इसेंट्रिक लोड. आणि जे डिस्टन्स असतं ॲक्सिस ऑफ द मेंबर आणि जे फोर्स या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल ई. स्मॉल ई म्हणजे काय, तर इसेंट्रिसिटी. त्याला काय म्हणतो आपण, इसेंट्रिसिटी. ओके, तशा प्रकारे आपण इसेंट्रिक लोड म्हणजे काय असतं हे आपण डिस्कस केलं होतं. ओके, नेक्स्ट काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघायचे आहे की ज्यावेळेस आपल्याला किंवा इसेंट्रिक लोडचा आपण कुठे प्रकारे यूज करू शकतो. ओके, एक्झाम्पल्स ऑफ इसेंट्रिक लोड इन अ प्रॅक्टिस. तर फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे वाइंड प्रेशर ऑन वॉल्स अँड चिमनी. बघा, सपोज आपली कोणती कोणती आपण वॉल कन्स्ट्रक्ट केलेली असेल, एखादी वॉल असेल, आणि वॉलच्या या साईडला किंवा कोणत्या साईडला आपलं जे प्रेशर लागत असेल तर यावेळेस काय होईल, ही वॉल या डायरेक्शनला, बरोबर आहे, या डायरेक्शनला काय होईल, ती कोलॅप्स होईल. बरोबर, म्हणजे कशामुळे होतं, तर ज्यावेळेस लोड अप्लाय होतं वॉलच्या फेसवरती जे लोड अप्लाय होतं ते लोड कोणतं असतं, इसेंट्रिक लोड हे असतं. ओके, चिमनीला आपण काय म्हणतो, धुरंडी सुद्धा म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट सेकंड या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला वॉटर प्रेशर इन डॅम्स अँड रिटेनिंग वॉल्स. ओके, सेकंड काय दिलं आपल्याला, तर वॉटर प्रेशर इन डॅम्स अँड रिटेनिंग वॉल्स. तर तुम्हाला धरणाची भिंत वगैरे माहित आहे. ओके, त्याच्या बॅक साईडला आपण वॉटर स्टोअर करून ठेवतो, बरोबर. त्यावेळेस सुद्धा काय होतं, सिमिलरली अशा प्रकारे इसेंट्रिक लोड हे अप्लाय होतं. नेक्स्ट आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे लोड ऑन ब्रॅकेट. ठीक आहे, ब्रॅकेट वगैरे असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण लोड जास्त ते कोणतं असतं, तर इसेंट्रिक लोड असतं. नंतर लोड एक्झर्टेड इन सी क्लॅम्प बाय द स्क्रू. तर सी क्लॅम्प वगैरे असतं, जास्त जे मेकॅनिकलची मुलं असतात त्यांना माहिती आहे सी क्लॅम्प काय असतं ते बघून घेऊ आपण. नेक्स्ट लोड अप्लाइड ऑन ऑफसेट लिंक. लोड अप्लाइड ऑन द ऑफसेट लिंक. तर अशा प्रकारे हे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. एमसीक्यू मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारले जाऊ शकतात. तुम्हाला विचारतात ते चूज द एक्झाम्पल ऑफ इसेंट्रिक लोड आउट ऑफ दिस फॉलोइंग्स. याच्यापैकी तुम्हाला कोणतं इसेंट्रिक लोडचं एक्झाम्पल दिलं असेल तर करेक्टली तुम्ही मार्क करायचं. तर आपल्याला एक गोष्ट तर कन्फर्म झालेली आहे की अशा प्रकारे इसेंट्रिक लोड असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला दोन प्रकारचे लोड बघितलं होतं आपण, एक बघितलं होतं डायरेक्ट लोड. ओके, एक बघितलं होतं आपण डायरेक्ट लोड, आणि दुसरं कोणतं होतं आपल्याकडे, तर इसेंट्रिक लोड. कोणतं होतं आपल्याकडे, इसेंट्रिक लोड. मग डायरेक्ट लोडमध्ये आपल्याला फक्त कोणता स्ट्रेस भेटायचा, तर डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे आपण सिग्मा झिरो म्हणायचं. आणि इसेंट्रिक लोडमध्ये आपल्याला काय भेटतं, तर डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे सिग्मा झिरो, आणि काय तर बेंडिंग स्ट्रेस. आपल्याला दोन प्रकारचे स्ट्रेसेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, दॅट इज सिग्मा झिरो अँड द सिग्मा बीस. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करून दिलेलं आहे इन अबो केसेस द इसेंट्रिक लोड ऍक्टिंग ऑन व्हेरियस स्ट्रक्चर अँड मशीन पार्ट्स प्रोड्युसेस द डायरेक्ट स्ट्रेस. कोणता स्ट्रेस प्रोड्यूस करतो, डायरेक्ट स्ट्रेस ॲज वेल ॲज द बेंडिंग स्ट्रेस. ते एमसीक्यू मध्ये अशा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतं. इसेंट्रिक लोड प्रोड्युसेस आहे, ऑप्शन 1 देऊ शकतात तुम्हाला. कोणतं, तर 1 दिलं तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेस, ऑप्शन 2 दिलं असेल तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस, ऑप्शन 3 तुम्हाला देईल बोथ ए अँड बी, आणि 4 तुम्हाला दिसेल आउट ऑफ दिस, आउट ऑफ. ओके, तर आपण यापैकी कोणतं तुमचं असेल तर आपण त्या ठिकाणी एक्झॅक्टली आन्सर चूज करायचं. ओके, दिस आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द इसेंट्रिक. नेक्स्ट आता इसेंट्रिक लोड ज्यावेळेस अप्लाय होतं किंवा आपण इसेंट्रिक लोड ज्यावेळेस यूज करतो तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, रिझल्टंट स्ट्रेस काढावं लागतं. काय करावं लागतं आपल्याला काढावं लागतं रिझल्टंट स्ट्रेस. आता रिझल्टंट स्ट्रेस काढण्यात सुद्धा आपण बघितलं होतं की रिझल्टंट स्ट्रेस आपण कशा प्रकारे काढतो, तर रिझल्टंट स्ट्रेस दॅट इज द सिग्मा इज इक्वल टू आपला जो सिग्मा आर इज इक्वल टू आपला जो फॉर्म्युला असतो हा काय असतो, सिग्मा झिरो प्लस मायनस ऑफ सिग्मा बी. बरोबर आहे, काय असतो आपला फॉर्म्युला, सिग्मा झिरो प्लस मायनस ऑफ सिग्मा बी. अशा प्रकारचा फॉर्म्युला असतो. मग या ठिकाणी आपल्याला परत एक गोष्ट करावी लागते ती म्हणजे कोणती असते, याच्याच कन्सिडर करून सिग्मा मॅक्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण करतो सिग्मा झिरो प्लस सिग्मा बी. ओके, आणि आपल्याला जर सिग्मा मिनिमम म्हणजे काय, तर सिग्मा झिरो मायनस ऑफ सिग्मा बी. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेस फाइंड आउट करायचा असतो, मॅक्झिमम रिझल्टंट स्ट्रेस फाइंड आउट करायचा असतो, त्यावेळेस आपण काय करतो, तर आपण करतो प्लस. आपण काय करतो, प्लस करतो.
आणि ज्यावेळेस आपल्याला मिनिमम घ्यायचं असेल, मिनिमम स्ट्रेस घ्यायचा असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो, मायनस करतो. ओके, तर या ठिकाणी सुद्धा आपलं बघा सिग्मा मिनिमम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं तर सिग्मा 0 मायनस ऑफ सिग्मा बी. आता डायरेक्ट स्ट्रेस म्हटलं तर डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, तर सिग्मा 0 इज इक्वल टू काय असतं, फोर्स अपॉन द एरिया. हा जसे आपण बेसिकली स्ट्रेस कन्सिडर करतो तो स्ट्रेस असतो. नंतर सिग्मा बी जो असतो हा बेंडिंग स्ट्रेस काय असतो, मुवमेंट अपॉन द सेक्शन मॉड्युलस. बरोबर आहे, एम स्टँड फॉर द काय असतं, हा बेंडिंग मुवमेंट असतं. काय असतं ऍक्च्युअली ते बेंडिंग मुवमेंट असतं. ओके, आणि झेड काय असतं, तर झेड असतं सेक्शन मॉड्युलस. झेड काय असतं, तर सेक्शन मॉड्युलस असतं. ओके, अशा प्रकारे सिग्मा 0 आणि आपण काय करतो, तर सिग्मा बी फाइंड आउट करतो. ओके, आता फर्स्ट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, नोट that the nature of sigma minimum will depend upon the magnitude of the sigma 0 and the sigma b. बरोबर आहे, आपण जे सिग्मा मिनिमम काढू. बरोबर, आता या ठिकाणी पहिलं आपण सिग्मा मॅक्स बघितलं, हे ठिकाणी दिलं तुम्हाला सिग्मा मॅक्स, दोन्ही आन्सर प्लस करायचा आहे, सिग्मा 0 प्लस सिग्मा बी, तर आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह याच्याला. बरोबर आहे, सिग्मा 0 प्लस सिग्मा बी हे काय असलं आन्सर तुमचं पॉझिटिव्ह. पण ज्यावेळेस आपण सिग्मा मिनिमम फाइंड आउट करू, काय फाइंड आउट करू आपण, सिग्मा मिनिमम फाइंड आउट करू, तर सिग्मा मिनिमम फाइंड आउट करताना काय होईल, तर सिग्मा 0 मायनस ऑफ सिग्मा बी. बरोबर आहे, मग सिग्मा मिनिममचं नेचर एक तर प्लस येऊ शकतं किंवा एक तर मायनस येऊ शकतं. सपोज मी या ठिकाणी सिग्मा 0 कन्सिडर करतो 5 आणि सिग्मा बी कन्सिडर करतो 3. बरोबर, मग आपलं सिग्मा मिनिमम जे काढायचं असेल तर सिग्मा मिनिमम किती येईल, 5 मायनस ऑफ 3 दॅट इज द +2. ओके, आन्सर कसं आलं आपलं, पॉझिटिव्ह आलेला आहे. कसं आपलं आन्सर पॉझिटिव्ह आलेला आहे. सपोज मी जर सिग्मा 0 माझं कॅल्क्युलेशन केलं, सिग्मा 0 जे आलेलं आहे, आता हे समजा 4 आलेलं आहे, अँड सिग्मा बी जे आलेलं आहे हे किती आलेलं आहे, सिग्मा बी आलेलं आहे माझ्याला या ठिकाणी 6 आलं असेल, तर सिग्मा मिनिमम, बरोबर आहे, सिग्मा मिनिमम किती येईल, तर यस 4 मायनस ऑफ 3. बरोबर आहे, म्हणजे आन्सर येईल, सॉरी 4 मायनस ऑफ 6. ओके, आन्सर येईल माझ्याला -2. बरोबर आहे, त्याचा निगेटिव्ह साईन आलेला आहे. बघा कसं आलेलं आहे, त्याला निगेटिव्ह साईन आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे त्याचं नेचर बघायचं आहे, हे एक तर प्लस येऊ शकतं किंवा एक तर मायनस येऊ शकतं. मग ते कशावर डिपेंड आहे, तर डिपेंड आहे ते सिग्मा 0 आणि सिग्मा बी याच्या व्हॅल्यूज वरती. ओके, फर्स्ट पॉईंट क्लिअर. सेकंड पॉईंट दिले तुम्हाला इकडे, इट हॅज बीन कन्क्लुडेड दॅट वेन इसेंट्रिक लोड ऍक्ट ऑन द सेक्शन ऑन वन साइड. बघा, इसेंट्रिक लोड काय असतं, एका कोणत्या साईडला आलं असेल, देअर विल बी मॅक्झिमम स्ट्रेस. बरोबर आहे, अँड ऑन अदर साइड देर विल बी द मिनिमम स्ट्रेस. दोन प्रकारचे स्ट्रेसेस असू शकतात. एक म्हणजे कोणता, आता आपण फाइंड आउट केलेला आहे, मॅक्झिमम स्ट्रेस आणि काय तर मिनिमम स्ट्रेस. ओके, मॅक्झिमम स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस. तर मग ज्यावेळेस मॅक्झिमम स्ट्रेस आपल्याला फाइंड आउट करायचा असतो, ओके, त्यावेळेस आपल्याला तो कोणत्या डायरेक्शनला येईल, आणि ज्यावेळेस तो काय असतो, आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायचा असतो सिग्मा मॅक्स, तो कोणत्या डायरेक्शनला, आणि सिग्मा मिनिमम कोणत्या डायरेक्शनला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सपोज मी असा कॉलम कन्सिडर करतो आणि हा बेसला मी अशा प्रकारे डिजिटली फिक्स केलेला आहे. ओके, हे झालं आपला ॲक्सिस ऑफ द मेंबर. मग हा फोर्स कोणत्या ॲक्सिसला, हा झाला मी पी या ठिकाणी लावला, आणि हे डिस्टन्स झालंय इथून इथपर्यंत, ते डिस्टन्स कोणतं आपलं इसेंट्रिसिटी ई झालं असेल. मग या ठिकाणी याची स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम सपोर्ट कोणता आन्सर आपलं मी कन्सिडर करतो की मी सिग्मा मॅक्स काढलेला आहे, ते कॅल्क्युलेशन केलं आपण, आणि सिग्मा मॅक्स मी आलं माझ्याला समजा 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि सिग्मा मिनिमम जे कॅल्क्युलेट केलेलं आहे तर सिग्मा मिनिमम -2. बरोबर आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं कॅल्क्युलेशन केलं, आणि माझा आन्सर हे कॅल्क्युलेशननुसार आलेला आहे. तर मला त्याची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायचे असतं. तर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढताना या ठिकाणी लक्षात घ्यायचं की ज्या प्रकारे हा नेचर असतो अशा प्रकारे तसंच आपल्याला बेसला पॅरलली काढावं लागतं. तर बेसला कॅल्क्युलेट केलं तर बघा, ज्या डायरेक्शनला किंवा ज्या सेक्शनमध्ये आपण हा फोर्स लावलेला असतो त्याच डायरेक्शनला आपलं काय तर सिग्मा मॅक्स आपल्याला ड्रॉ करावं लागतं. सिग्मा मॅक्स कसं आलेलं आहे, प्लस आलेला आहे, म्हणून हे बेसलाईनच्या खाली मी प्लस येण्यासाठी पुट करतो, आणि कितीला या ठिकाणी तर सिग्मा मॅक्स इज इक्वल टू किती, 5 न्यूटन पर mm स्क्वेअर, आणि सिग्मा मिनिमम काय मायनस आलेला आहे. आन्सर कसं आहे आपलं मायनस आलेलं आहे. म्हणजे मायनस म्हणजे काय, तर प्लस आलं असतं तरी बेसलाईनच्या खाली गेलं असतं, पण आता काय केलं आपलं ते आन्सर मायनस आलेलं आहे. मायनस आलेलं म्हणजे काय करू आपल्याला या ठिकाणी ते करावं लागेल आपल्याला बेसलाईनच्या वरती. ओके, तर त्या ठिकाणी ड्रॉ करताना आपल्याला ड्रॉ करावं लागेल याला बेसलाईनच्या वरती. ठीक आहे, तर आपण याला ड्रॉ केलं बेसलाईनच्या वरती. ओके, हे काय आपलं सिग्मा
मिनिमम. ओके, किती आन्सर 2. ओके, दॅट इज द 2 न्यूटन पर mm². आणि मग नंतर ही आपण जी डायग्राम आहे ही डायग्राम आपण अशा प्रकारे स्ट्रेट लाईननं इन्क्लाइनली जॉईन करून घेतली. तर हे झालं आपल्याचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर लक्षात ठेवायची गोष्ट हीच आहे आपल्याला की ज्या डायरेक्शनला आपण हा फोर्स पी लावू, बरोबर आहे, ज्या डायरेक्शनला आपण हा फोर्स लावू त्या डायरेक्शनने आपला सिग्मा मॅक्स येईल. ओके, हा जर अपोजिट डायरेक्शनला आला असता. ओके, फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला आपल्या इथे. या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट दिले तुम्हाला, या ठिकाणी दिलेला आहे इफ सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. आता हे 3 जे पॉईंट दिलेले आहे हे 3 पॉईंट MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपण बघणार अजून पुढे डिटेलमध्ये बघू आपण कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन डायग्राम येतं. तर लक्षात तुम्हाला कंडिशन ही ठेवायची आहे की ज्यावेळेस काय असतं सिग्मा 0 ग्रेटर दॅन सिग्मा बी असतं. बघा काय कंडिशन आहे, सिग्मा 0 ग्रेटर दॅन सिग्मा बी असतं. द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम म्हणजे आता ही जी आपण डायग्राम काढलेली आहे, बरोबर आहे, या डायग्रामला म्हणतात स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. बरोबर आहे, ही कोणती डायग्राम आहे, हे आपली स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर जे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम असतं ते कोणती असते, कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह. काय असतं ती, कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह असतं. आणि त्यावर जे नेचर असतं की हे जे मेंबर असतं हे मेंबर काय असतं, हा व्हेरी सेफ असतो. बरोबर आहे, तर कंडिशन लक्षात आली तुमच्या, जेव्हा सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी त्यावेळेस काय झालेलं आपलं, हे जे मेंबर आहे हा मेंबर काय असतो, कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह नेचरचा असतो, की जो फोर्स असतो हा कसा असतो, कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह नेचरचा असतो. सेकंड कंडिशन दिली तुम्हाला, व्हेन सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी. बरोबर आहे, ज्यावेळेस काय असतं सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी, द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम विल ऑल्सो बी टोटली कॉम्प्रेसिव्ह. ते कम्प्लिटली होतं आणि हा काय होतं, टोटली कॉम्प्रेसिव्ह होतं. नेचर कसं आहे त्याच्याला, कॉम्प्रेसिव्हचं नेचर आहे. नंतर हे जे सिग्मा 0 आणि सिग्मा बी आहे याच कंडिशनला, सिग्मा 0 आणि सिग्मा 0 या कंडिशनला म्हणतात नो टेन्शन कंडिशन, और त्यालाच काय म्हणतात, झिरो स्ट्रेस कंडिशन. हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, MCQ मध्ये रिपीटेडली विचारला जाऊ शकतो तुम्हाला. फॉर नो टेन्शन कंडिशन किंवा झिरो स्ट्रेस कंडिशन व्हॉट विल द सिग्मा 0 अँड सिग्मा बी. बरोबर आहे, त्यावेळेस काय असतं मग, सिग्मा 0 इज इक्वल टू किती असतं, तर सिग्मा बी असतं. हे दोन्ही व्हॅल्यू सेम असतं. मग मी डायरेक्टली सांगू शकतो सिग्मा मिनिमम किती असू शकते, असं की नाही, सिग्मा मिनिमम किती, 0. कारण काय, सिग्मा बी आणि सिग्मा 0 दोन्ही काय तर सेम आहे. नेक्स्ट कंडिशन तुम्हाला बघायची आहे, इफ सिग्मा 0 इज लेस दॅन सिग्मा बी. काय कंडिशन आहे, सिग्मा 0 लेस दॅन सिग्मा बी, द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ॲट द बेस ऑफ द कॉलम विल बी पार्टली कॉम्प्रेसिव्ह अँड पार्टली टेन्साईल. त्यातला काही पार्ट कॉम्प्रेसिव्ह सुद्धा असू शकतो, काही पार्ट काय असतो, टेन्साईल सुद्धा जाऊ शकतो. ओके, आणि ते कसं असते तर व्हेरी अनसेफ असतं. आपल्या स्ट्रक्चरमध्ये आपण जर अशा प्रकारे जर आपण कंडिशन चूज करून आपण जर डिझाईन केलं असेल तर तुमचा जो कॉलम असेल किंवा तुमचा मेंबर असेल व्हर्टिकल मेंबर हा काय असतो, अनसेफ असतो. ओके, तर ह्या तिन्ही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाममध्ये रिपीटेडली विचारल्या जातं, त्यामुळे तुम्ही ते प्रॉपरली लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता ज्या कंडिशन बघितल्या आपण, या कंडिशनसाठी स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम बघायचे आहेत आपल्याला. बरोबर आहे, तर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काय म्हणजे काय, व्हेन सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी साठी कशा प्रकारे आपण स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ करू. नंतर सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी साठी कशा प्रकारे आपण स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ करू. आणि सिग्मा 0 इज लेस दॅन सिग्मा बी यासाठी आपण कशा प्रकारे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपण ड्रॉ करणार आहोत हे आपल्याला बघायचं आहे. हे खूप IMP व्हिडिओज आहे, IMP चॅप्टर आपण अशा प्रकारे म्हणू शकतो. फर्स्ट आपण या ठिकाणी काय केलं, तर जे दिसते तुम्हाला डायग्राम ड्रॉ केली. तर फर्स्ट डायग्राम मध्ये आपण याचं काय केलं, तर याचा इसेंट्रिक लोड जे तुम्हाला इसेंट्रिक लोडचा आपण प्लॅन ड्रॉ केलेला आहे. त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस, नंतर वाय ॲक्सिस, बरोबर, नंतर फेस दिले तुम्हाला, याचे कॉर्नर्स ज्याला ए बी सी आणि काय तर डी. ओके, आणि जो पॉईंट दिला तुम्हाला इसेंट्रिक लोड ई, आणि आपण हा जो फोर्स लावला या ठिकाणी तो पॉईंट आपण हा पी म्हणू आपण. बरोबर, तर फर्स्ट ठीक, आपण या ठिकाणी ही झाली आपली ए नंबरची डायग्राम, जो फक्त प्लॅन दिले तुम्हाला आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांनी डायग्रामचं जर आपण एलिव्हेशन ड्रॉ केलं तर एलिव्हेशन ड्रॉ करताना तुमच्या लक्षात येईल की आपण अशा प्रकारे हा कॉलम असेल, बेसला आपण हे केलेलं आहे. हा झाला आपला ऍक्सिस ऑफ द मेंबर. ओके, आणि इसेंट्रिक फोर्स हा पी आपण अशा कुठे कुठेतरी लावलेला आहे, आणि दोन याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते काय तर स्मॉल ई ही डिस्टन्स आहे. अशा प्रकारे आपण ते ड्रॉ केलं असेल. ठीक आहे, क्लिअरली.
तर नेक्स्ट आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्याला डायग्राम बघायचे कशा प्रकारे येईल. तर फर्स्ट आपण बी नंबरची डायग्राम बघू. बघा बी नंबर काय म्हणते, कंडिशन कोणती आहे, सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. कोणती कंडिशन आहे, सिग्मा 0 ग्रेटर दॅन सिग्मा बी. तर स्टेट डिस्ट्रीब्यूशन डायग्राम आपण कशा प्रकारे ड्रॉ करणार. तर हे पहिली जी कंडिशन आहे, मी पहिल्या कंडिशनला काय केलेलं आहे, सिग्मा 0 ग्रेटर दॅन सिग्मा बी. तर मी सिग्मा 0 किती कन्सिडर करतो, सपोज 5 कन्सिडर करतो, 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सिग्मा बी जे आहे तर काय, सिग्मा 0 ग्रेटर दॅन सिग्मा बी हा मी कन्सिडर करतो सपोज 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग याचा सिग्मा मॅक्स किती येईल, सिग्मा मॅक्स किती येईल, सिग्मा मॅक्स आपल्याला माहिती आहे काय असतं, सिग्मा 0 प्लस सिग्मा बी. मग सिग्मा 0 किती आहे 5, सिग्मा बी किती आहे 3, दॅट इज द 8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सिग्मा मिनिमम किती येईल, काय असतं, सिग्मा 0 दॅट इज द 5 मायनस ऑफ 3 दॅट इज द +2. बघा दोन्ही आन्सर कसं आलेलं आहे +2. म्हणजे काय, सिग्मा मॅक्स प्लस आहे, सिग्मा मिनिमम सुद्धा काय तर प्लस आहे. म्हणजे प्लस असल्यामुळे सिग्मा मॅक्स सुद्धा आपण काय करणार, बेसलाईनच्या खालीच काढणार. आणि सिग्मा मिनिमम सुद्धा काय काहीतरी व्हॅल्यू लिहिली आहे, म्हणजे 0 पासून ही व्हॅल्यू, ही जी असते बेसलाईन, त्याला बेसलाईन म्हटलं त्यांनी. तर बेसलाईन पासून ही सपोज काहीतरी 5 गेली, 8 गेली असेल, आणि ही बेसलाईन पासून काय तर समथिंग 2 आली असेल. म्हणजे काय, सिग्मा 0 आणि सिग्मा मिनिमम आपण अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट डायग्राम, कम्प्लिटली आणि लक्ष देऊन प्रॉपरली समजून घ्या आणि ड्रॉ करा. नसं समोर परत रिपीटेडली ते गोष्टी बघा. नेक्स्ट थर्ड नंबरची बघा, डायग्रामचे नेचर सुद्धा लक्षात ठेवा बरं का, कसं याचं नेचर, कॉम्प्रेसिव्ह, कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह. नंतर सी नंबरची डायग्राम आहे. आता सी नंबरची डायग्राम मध्ये काय झालेलं आहे, सिग्मा 0 बरोबर आहे. सी नंबरची डायग्राम, कोणती डायग्राम आपल्या बघायची, सी नंबरची डायग्राम. सी नंबरची डायग्रामसाठी आपल्याला माहिती आहे काय, सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी, सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी इज इक्वल टू सपोज मी 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर कन्सिडर केलं असेल, करेक्ट. मग आता मला सांग बा, सिग्मा 0 किती येईल, यस किती येईल 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कारण 2 + 2 किती झालेलं आहे 4. आणि सिग्मा मिनिमम, सॉरी सिग्मा मॅक्स म्हणतो मी याला, सिग्मा मॅक्स किती, आणि सिग्मा मिनिमम किती आलेला आहे, बस 0 बरोबर आहे, कारण 2 मायनस ऑफ 2 किती आलेलं आहे 0. मग या ठिकाणी डायग्राम करते बघा, सिग्मा मॅक्स किती भेटलं तुम्हाला, या ठिकाणी मॅक्झिमम लेवलला आलेला आहे. आणि मिनिमम सिग्मा काय तर 0, म्हणजे काय तर बेस लाईनला डायरेक्ट टच केलेलं त्यांनी. तर स्टेट डिस्ट्रीब्यूशन डायग्राम फॉर द टोटली कॉम्प्रेसिव्ह, म्हणजे काय तर सिग्मा 0 इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण त्याला, सिग्मा बी. क्लिअर. नंतर आता आपल्याला डायग्राम बघायची या ठिकाणी, कोणती डायग्राम बघायची आपल्याला, डी नंबरची, ज्यावेळेस काय असतं, सिग्मा 0 इज लेस दॅन द सिग्मा बी. तर सिग्मा 0 सिग्मा 0 सिग्मा 0 किती आलेलं, सिग्मा 0 लेस दॅन, म्हणजे सिग्मा 0 इज सपोज 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि सिग्मा बी लेस दॅन म्हणते, सिग्मा बी सपोज हा मी बोलतो 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, सांगा सिग्मा मॅक्स किती येईल, यस सिग्मा मॅक्स किती आलेला आहे 8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 5 + 3. आणि सिग्मा मिनिमम किती आलेला आहे, सिग्मा मिनिमम यस 3 मायनस ऑफ 5 दॅट इज -2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता बघा हे आन्सर कसं आलेलं आहे, मायनस आलेला आहे. म्हणून मायनस आल्या, म्हणून हे बेसलाईन जी आहे आपली, या बेसलाईनच्या वरती, ह्या बेसलाईनच्या वरती गेलं तर मायनस, इकडे काय आलेलं आहे हे निगेटिव्ह नेचर, आणि बेसलाईनच्या खाली असेल तर काय काढणार आपण, पॉझिटिव्ह नेचर. ओके. तर म्हणून सिग्मा मॅक्स खाली काढलेला आहे आपण, आणि सिग्मा मिनिमम कुठे काढलं तर वर काढलेलं आहे. ही डायग्राम कोणासाठी आहे, सिग्मा 0 इज लेस दॅन द सिग्मा बी. ओके. सो आय होप दॅट तुमच्या प्रॉपरली लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आणि कोणत्या कंडिशनला आपण हे डायग्राम ड्रॉ करतो. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे नो टेन्शन कंडिशन ऑर द 0 कंडिशन. नो टेन्शन कंडिशन म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की त्यावेळेस काय असलं पाहिजे, सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी. ही कंडिशन लक्षात ठेवा, ही एक्झाम तुम्हाला 100% विचारला जाईल. सो या ठिकाणी तुम्हाला थिओरिटिकल कन्सेप्ट दिलेला आहे, देअर शुड नॉट बी एनी टेन्शन ॲट द बेस. बेसला कोणत्या प्रकारचे टेन्शन येता कामा नाही. हेन्स टू अवॉइड द टेन्शन विच इज डेव्हलप ॲट द बेस. तर बेसला आपण स्टेट डिस्ट्रीब्यूशन डायग्राम बघितला, त्याच्यामध्ये टेन्शन सुद्धा डेव्हलप होतं आणि कॉम्प्रेशन सुद्धा डेव्हलप होऊ शकतं. तर आपल्याला टेन्शन पाहिजे नाही, आपल्याला कॉम्प्रेसिव्ह चालतं फक्त. सो देअरफॉर डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा 0 शुड बी ग्रेटर दॅन द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस, म्हणजे काय तर सिग्मा बी, और मार्जिनली डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा 0 शुड बी इक्वल टू द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस, म्हणजे काय तर सिग्मा 0. म्हणजे आपलंच कंडिशन काय पाहिजे की सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी. ही झाली आपली नो टेन्शन कंडिशन ऑर द 0. So therefore direct stress, that is the sigma 0, correct,
डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा झिरो त्याचं इज इक्वल टू काय तर मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी. म्हणजे आपण कंडिशन लक्षात ठेवायची सिग्मा झिरो इज इक्वल टू सिग्मा बी. ओके, त्याच्यासाठी आपल्याला याची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम बघायचे फॉर द झिरो टेन्शन कंडिशन. ऑलरेडी आपण बघितलेलं तर परत एकदा बघू. बरोबर आहे, आताच आपण प्रॅक्टिकल एक्झाम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी वाय वाय ॲक्सिस हा झाला आपला एक्स एक्स ॲक्सिस, फेस ए बी सी आणि डी ही झाली याची डेप्थ. ओके, आणि ही झाली याची विड्थ. बी दिसली तुम्हाला या ठिकाणी काय आपली विड्थ झालेली आहे. मग या ठिकाणी सिग्मा मॅक्स नो टेन्शन कंडिशन, तर आपल्याला माहित आहे रिझल्टंट स्ट्रेस जो असतो आपला सिग्मा आर जो असतो हा काय असतो सिग्मा झिरो प्लस मायनस ऑफ सिग्मा बी. जर आता आपल्याला जर समजा सिग्मा मॅक्स काढायचा आहे तर सिग्मा मॅक्स काढताना तुम्हाला सांगितलेलं आहे काय करतो आपण सिग्मा झिरो प्लस सिग्मा बी करतो आणि सिग्मा मिनिमम काढताना आपण काय करतो आपण, ठीक आहे. तर आपण सिग्मा झिरो एस मायनस ऑफ सिग्मा बी करतो. आता या कंडिशनला आपल्याला माहित आहे काय कंडिशन आहे आपली बेसिक कंडिशन काय आहे की या ठिकाणी आपल्याला माहित आहे सिग्मा झिरो इज इक्वल टू काय असतं तर सिग्मा बी असतं. करेक्ट. सो देअरफॉर या ठिकाणी सिग्मा मॅक्स काय होईल बरोबर 2 टाइम्स ऑफ सपोज सिग्मा ए सिग्मा झिरो म्हणू किंवा सिग्मा बी म्हणू आपण. आणि सिग्मा मिनिमम किती होईल तर सिग्मा मिनिमम तुम्हाला माहित आहे किती होईल ते डायरेक्टली झिरो होईल. काय होईल ते डायरेक्टली झिरो होईल. क्लिअरली. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की सिग्मा मॅक्सची डायग्राम अशा प्रकारे जाईल आणि सिग्मा मिनिमम जे असेल ते काय होईल तुमच्या या ठिकाणी झिरो असेल. ओके, सो आय होप दॅट तुमच्या प्रॉपरली लक्षात आलं असेल या ठिकाणी स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपण कशा प्रकारे ड्रॉ करू शकतो.